रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, जर घरातून आजार दूर जात नसेल तर काय उपाय करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आजार घरातून दूर जात नसेल तर हे वास्तू उपाय करा. निरोगी शरीर ही माणसाची सर्वात मोठी पूजा असते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो जगात आपले आयुष्य आनंदाने घालवू शकतो, आणि जर आरोग्य चांगले नसेल तर सर्व सुखसोयी बेकार आहेत. बऱ्याचदा असे घडते की लोक बराच काळ आजारी राहतात आणि बरेच उपाय करूनही रोग दूर होत नाहीत. बऱ्याच वेळा ही समस्या वास्तुदोषांमुळेही होऊ शकते. अशा काही उपायांचे वास्तूंमध्ये वर्णन केले आहे, ज्यानंतर आपल्या घरात आनंद आणि शांती कायम राहील. आणि जर कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडला तर रोगही दूर होतील. वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करून आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. चला तर वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेऊया. घराच्या दोन्ही बाजूंनी खिडक्या ठेवणे चांगले मानले जात नाही. अशा परिस्थितीत खिडक्यांवर गोल पानांचे रोप लावू शकता. आपल्या घरात कधीही काटेरी झाडे लावू नका. याचीही काळजी घ्या. वास्तूच्या म्हणण्यानुसार घराचा मुख्य दरवाजा तुटलेला नसावा. घराच्या मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच घराचे दरवाजे योग्य स्थितीत असले पाहिजे. जर एखादी व्यक्ती घरात आजारी असेल तर दररोज अगरबत्ती पेटवली पाहिजे आणि घराच्या कानाकोपऱ्यात ठेवली पाहिजे. यामुळे तो निरोगी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहील. जर एखादा सदस्य तुमच्या घरात आजारी असेल तर तुमच्या घराच्या कोपऱ्यावर, भिंतीवर कोळीच्या जाळ्या नसल्याचे लक्षात घ्या. यामुळे रुग्णाचा मानसिक ताण वाढू शकतो. जर घराच्या मुख्य गेट समोर चिखल किंवा घाण असेल तर कुटुंबातील सदस्यांना आजारपणात त्रास होऊ शकतो. म्हणून घराभोवती कोणत्याही प्रकारची घाण होऊ देऊ नका आणि घर नेहमी स्वच्छ ठेवा. वास्तुविज्ञानाच्या अनुसार आपली स्वयंपाकघर आग्नेय कोनात असावी. यामुळे रोग दूर राहतात. तर या प्रकरणाची पूर्ण काळजी घ्या. घराच्या स्वयंपाकघरासाठी ही दिशा सर्वात योग्य मानली जाते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.